नमस्कार. आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सध्या नवरात्र सुरू आहे. आई अंबाबाईची हर प्रकारे सेवा करण्याची आपली इच्छा असते. कोणी सप्तशती, नवचंडी, शतचंडी, नवार्ण मंत्राचा जप, कोणी गायत्री मातेची सेवा, कोणी ललित सहस्त्रनाम वाचन करत असतात. अर्थात ज्याला जेवढे शक्य आहे तेवढे सर्वजण करतच असतात. याआधी मी आपणाला कुंकुमार्चन सांगितलेच आहे. त्याप्रमाणे पुष्पार्चन, धनार्चनाची सेवा आहे. पुष्पार्चन म्हणजे देवीला फुले वाहणे. त्यात गुलाब, कमळ, झेंडू, शेवंती, लाल जास्वंदीची फुले वाहून ही सेवा केली जाते. त्याला पुष्पार्चन म्हणतात. यामध्ये फुलं वाहताना 108 देवीची नामावली, सहस्त्रनामावली तसेच नवार्ण मंत्र, श्रीसूक्त म्हणून हे करता येते. आपल्याला वरीलपैकी कुठलीही फुलं कमी असल्यास फुलांच्या पाकळ्या करून वाहिले तरी चालतील. दुसरी सेवा आहे धनार्चन. यामध्ये देवीला 108 नावं घेऊन 1 रुपयाचे नाणे वाहू शकतो. ते पैसे आपण पूजेत ठेवू शकतो. त्यानंतर देवासाठी त्याचे काहीतरी घेऊ शकतो. तिसरी सेवा आहे खाद्यार्चन. यामध्ये देवीला आपण पंचखाद्य वाहू शकतो. नंतर ते प्रसाद म्हणून आपण वाटून टाकायचे. यासाठी लागणारे साहित्य: चौरंग अथवा पाट, त्यावर एक कपडा टाकून एका ताटात थोडे तांदूळ ठेवून त्यावर देवीचा टाक किंवा श्रीयंत्र ठेवावे. संकल्प करून ही सेवा करावी. पुष्पार्चनासाठी गुलाब, शेवंती, कमळ, झेंडू, जास्वंदीची फुलं इत्यादी लागतात. धनार्चनासाठी 1 रुपयाचे नाणे, त्याप्रमाणे 108, 1008 आपल्या ऐपतीप्रमाणे व्हावेत. खाद्यार्चनासाठी काजू, बदाम, किसमिस, खारीक, खोबरे हे सर्व वाहून खाद्यार्चनाची सेवा करावी. हे सर्व केल्याचा फायदा म्हणजे घरात सतत लक्ष्मीचा वास राहतो. याचा उल्लेख देवी भागवतामध्ये सुद्धा केलेला आहे. आपण करून याचा अनुभव घ्या. हे सर्व झाल्यावर नैवेद्य आरती करा. जमल्यास एखादी कुमारिका अथवा सवाष्ण तिला घरी बोलावून जेवू घालावे. तिची साक्षात लक्ष्मी म्हणून ओटी भरावी. ही सर्व सेवा नवरात्रात करावी. अष्टमीला केली तर अतिउत्तम. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.